जयांना आपण सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मुद्दा गाजलेला आहे आणि हा मुद्दा गाजवण्याचं काम हे RSS मनुवादी हे BJP सरकारचं या ठिकाणी चालू आहे आणि दोन्ही भावांच्या मध्ये भांडण लावण्याचं काम या SC समाजामध्ये विविध गट पाडण्याचं काम या ठिकाणी मनुवादी आणि RSS वादी या लोकांचं काम या ठिकाणी सुरू आहे। परंतु हे यांचं जे काम सुरू आहे ते कधी यशस्वी होणार नाही आहे। पाण्यामध्ये कितीही लाठी मारली तर पाणी वेगळं होत नाही। आम्ही जे SC मध्ये अनुसूचित जातीमध्ये जे भाऊ लोक आहेत ते 100% राहणार आहे। कारण की काय झालेलं आहे, आता मधातल्या काळामध्ये काही लोकांनी काय केलेलं आहे, त्याचे RSS सरकारने काय केलेलं आहे, या भांडण लावण्याचं एक षडयंत्र केलेलं आहे। काही संघटना या ठिकाणी निर्माण केलेल्या महापुरुषांच्या नावाने निर्माण केलेल्या आहेत आणि तेच लोक काही लोक RSSच्या मांडीवर बसून या ठिकाणी मातंग समाजाला म्हणा, मेहतर समाजाला म्हणा व इतर समाजाला म्हणून या इथे भडकवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। बौद्ध समाज हर वेळेस मेहतर समाज असो, मातंग समाज असो, यांच्या विरुद्ध कधी अन्याय अत्याचार झाला तर सर्वप्रथम बौद्ध समाज रस्त्यावरती उतरलेला आहे। त्यांना न्याय मिळवून देण्याची ताकद या बौद्ध समाजामध्ये होती आहे आणि 100% याच्यानंतरही राहील। पण आमची फक्त बोलताना एवढंच सांगेल की या ठिकाणी आमची लढाई फक्त RSS वाद्यांसोबत आहे। या ठिकाणी ना मातंग समाजासोबत आहे, ना मेहतर समाजासोबत आहे, ना 59 जे जाती आहेत त्यांच्या विरोधात आहे। 59 जे आहेत SC मध्ये जे आहे लोक आहेत ते सर्वच्या सर्व या ठिकाणी आमच्या सोबत आहे आणि ते येणाऱ्या 22 जुलैला सकाळी दुपारी 1 वाजता या ठिकाणी भुसावळ शहरातून नहाटा कॉलेजपासून 2 वाजता नहाटा कॉलेजपासून या ठिकाणी भव्य आणि दिव्य मोर्चा या भुसावळ शहरामधून निघणार आहे। तरी सर्व भुसावळ शहरवासियांना, भुसावळ तालुक्याच्या सर्व समाज बांधवांना, आया माया बहिणी भाऊ दादा सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, जसे की बोललेले आहेत, घरामध्ये ताला लागायला पाहिजे आणि सर्व समाज बांधव रस्त्यावर यायला पाहिजे। ही लढाई आपल्या अस्मितेची आहे, आपल्या स्वाभिमानाची आहे, आपल्या सन्मानाची आहे। सर्वांना विनंती आहे, नहाटा कॉलेज जवळ 22 तारखेला दुपारी 2 वाजता सर्वांनी यायचं आहे। तिथून आपल्या आंदोलन मोर्चाची तयारी मोर्चा निघणार आहे प्रांत कार्यालयापर्यंत। कुठून पण घुसा, भुसावळ शहरामध्ये कुठून पण घुसा। 22 तारखेला दुपारी 2 वाजता नहाटा कॉलेज जवळ दिसा। एवढंच बोलेल। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान, जय। पदर समिती जी गठीत करण्यात आलेली आहे ती समिती देखील या ठिकाणी जी आहे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी गठीत करण्यात आली आहे आणि अशा पद्धतीने उपवर्गीकरणाच्या विरोधात एक कृती समिती आम्ही सर्वांनी या ठिकाणी आंबेडकरवाद्यांनी, संविधानवाद्यांनी निर्माण केलेली आहे। आणि आजच्या या बैठकीमध्ये असं ठरलं की आम्ही सर्वांनी मिळून आंबेडकरी रक्ताचे, आंबेडकरी चळवळीचे, आमची भीमसैनिकांची, आमची संविधानवाद्यांची ताकद आणि शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र या ठिकाणी आलेलो आहोत। आमची मागणी या ठिकाणी ही आहे की उपवर्गीकरण या ठिकाणी रद्द झालं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यापूर्वी छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि ते आरक्षण देत असताना त्यांनी संपूर्ण समाजाला या ठिकाणी आरक्षण दिलं। तोच धागा धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये घटनात्मकदृष्ट्या कायदेशीर SC ST OBCंना आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे आणि असं असताना देखील या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराजांपेक्षा कोणी विद्वान होण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा तुम्ही विद्वान नाही आहे। त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पंगत वाढली आरक्षणाची तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटलं, बाबासाहेब आंबेडकर इथपर्यंत म्हणाले की जर का माझ्या घरामध्ये मुलगी जन्माला आली असती तर मी मातंग समाजाला दिली असती आणि जावाई केला असता। बाबासाहेब आंबेडकरांचं इतकं प्रेम मातंग समाजावर आहे। जेव्हा SCला बाबासाहेब आंबेडकरांनी पंक्तीमध्ये जेवण वाढलं, STला वाढलं, OBCना वाढलं, बाबासाहेब आंबेडकरांनी भेदभाव नाही केला आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षण दिलं तर या ठिकाणी शंकरराव खरात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस त्यांचं निधन झालं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शेवटचं या ठिकाणी श्वास घेत होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना त्यांचे सख्खे भाऊ या ठिकाणी शंकरराव साठे म्हणाले की आता काय करायचं तुम्ही गेल्यानंतर अण्णाभाऊ, तर अण्णाभाऊ साठे मरताना हे म्हणाले की शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या रक्ताचा थेंब पडेपर्यंत एकच बाप आंबेडकरी चळवळीत काम कर, म्हणून RPIमध्ये त्यांनी या ठिकाणी जॉईन झाले आणि संपूर्ण आयुष्य RPI आणि आंबेडकरी चळवळीमध्ये या ठिकाणी घालवलं। भीमसैनिक म्हणून अण्णाभाऊ साठे या ठिकाणी वारले। न्याय मागण्यासाठी जे चाललेलं आहे
त्या शासनाच्या दरबारी या ठिकाणी आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज समाजबांधवांच्या ठिकाणी मिटिंग ठेवलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये सर्व पक्षीय सर्व समाजाचे कार्यकर्ते सर्व मित्र परिवार आमचे तरुण मित्र तरुण पोरं महिला मंडळ या ठिकाणी समाजातले सर्व घटकातले राजकारणापासून असतील सामाजिक काम करणारे असतील छोट्या वार्डामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी या ठिकाणी या मिटिंगला या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे आणि आमच्या या ठिकाणी एक कृती समिती तयार करण्याचं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे। त्या कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचार प्रसार मिटिंगचं आयोजन मोर्चा कसा करायचा निवेदन कसं द्यायचं हे या सर्व पद्धतीने त्या कृती समितीच्या माध्यमातून येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे मिटिंग आम्ही आयोजित केलेली आहे या मिटिंगमध्ये मोर्चाचा कुठून निघणार आहे आर्थिक बळ कशी करायची विशेष म्हणजे या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे की या मोर्चासाठी लागणारी सामग्री जी बी आहे आर्थिकपासून तर जेही असेल ते समाजाचे मर्यादित ठेवून या ठिकाणी आम्ही करणार आहे आणि वकील संघ असेल सर्व या ठिकाणी मदत करत आहेत। तरी मला सांगायचं असं आहे वर्गीकरणाचा आपण जे मोर्चा या ठिकाणी घेतो आहे ते आपण या ठिकाणी वर्गीकरण आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे ज्या जनगणना म्हणून आपल्याला दिली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे। आम्ही